हाय नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप सो सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. आज संध्याकाळपासून झालेली आहे. संध्याकाळची चहाची वेळ झाली होती. चहा टाकला होता मी. चहा आणि बिस्किट हे सगळ्यांनी घेतले. चहा घेऊन झाल्याच्या नंतर मी लगेच रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. आज रात्रीच्या जेवणामध्ये ना लाल भोपळ्याची सुकी भाजी बनवणार होते. लाल भोपळा आमच्याकडे लाल भोपळा म्हणत नाही, डांगर म्हणतात आणि पांढरी जी असते ना त्याला चक्की म्हणतात. तर तसंच लाल भोपळ्याची भाजी आज करायची होती. आणि लाल भोपळा मी 2 दिवस झाले तेव्हा बाजारातून आणला होता. तर थोडासा आहे ना खराब व्हायला लागला होता. म्हटलं चला बनवून घेऊया. तर त्याच्यासाठीच मी इथं तयारी केली. आणि हे जे कढीपत्त्याचे पानं दिसत आहे ना, माझं छोटंसं रोप कुंडीत लावलं आहे मी. त्याचेच आणले होते मी 2-4 पत्ते तोडून. आणि तर इथं मी भाजीसाठी मसाला काढत होते. त्या भाजीमध्ये तसं काही जास्त टाकत नाही. फक्त हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे, जिरं बस एवढ्याच वस्तू ह्या भाजीमध्ये टाकतात. खूप काही या भाजीमध्ये टाकत नाही. आणि थोड्याशा मिरची 2-3 जास्त घातल्यात, कारण की भोपळा थोडासा गोड असतो त्याच्यामुळं थोडा तिखट होण्यासाठी मी मिरच्या थोड्याशा जास्त घातल्या. आणि शेंगदाणे इथं मी ना भाजून ठेवलेली होती, म्हणून मी शेंगदाणे तसेच डायरेक्ट घेतले. आणि तुम्ही जर भाजलेले शेंगदाणे घातले ना तर टेस्ट भाजीची अजून चांगली होते. कच्चे शेंगदाणे घातल्यापेक्षा नेहमी भाजीला भाजूनच शेंगदाणे घालायचे. इथं मी कढई ठेवली आहे. कढई ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून जिरं मोहरीचा तडका दिला. इथं आहे ना भाजीमध्ये मी थोडंसं 2-3 चमचे पाणी घातलेलं आहे. कारण नुसतं जर तसंच शिजवायला घातली भाजी ना तर भाजी खाली कढईला चिटकते. त्याच्यामुळं कढईमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे वाफेवर भाजी लवकर शिजेल आणि पोळी लवकर नरम होते, म्हणून थोडंसं पाणी घालायचं. आणि इथे मी पापड शेकायला घेतले थोडेसे. दुधाचे पापड आहेत हे. थोडे 2-4 पापड मी शेकून घेतले. आणि हा आहे आजचा दिवस. आजच्या दिवशी मी काही सकाळचं काही शूट केलं नाही. आता डायरेक्ट देवपूजेला बसलेली होती, तर देवपूजेचं शूट केलं थोडंसं. आज मस्त छानपैकी देवपूजा करून घेतली. देवपूजा झाल्याच्या नंतर आहे ना देवासमोर छोटीशी एक छान रांगोळी काढली.
देवघराच्या समोरील सर्व जागा मी पाणी टाकून पुसून घेतली अगोदर. मग नंतर दिवा लावून घेतला. दिवा लावून झाल्याच्या नंतर देव्हाऱ्यातले सगळे देव एक एक करून खाली ताटामध्ये घेतले आणि त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून काढलं. त्यांचे जे अगोदरचे घातलेले हार वगैरे आहेत ते सगळं मी बाजूला काढून ठेवलं. आणि देवघराच्या आतमध्ये जो खाली पडलेलं कुंकू, अक्षदा, फुलं ते सगळं मी कपड्यांनी साफ करून घेतलं. साफ करून घेतल्याच्या नंतर आहे ना मी स्वच्छ पाण्याने देव धुतले आणि सर्व जसे जिथे जिथे ठेवलेली त्यांची जागा आहे परत तिथल्या जागेवरती त्यांना बसवलं. आणि अशी माझी रोजचीच असते पूजा. देव धुवून झाल्याच्या नंतर देवांना मस्त स्वच्छ पुसून घेतलं. त्यांच्या अंगावरचं पाणी कोरडं केलं आणि परत जिथले तिथं त्यांना ठेवून दिलं. मग फुलं, अक्षदा, हळद, कुंकू सगळं वाहून झाल्याच्या नंतर त्यांच्यासमोर आहे ना एक छोटीशी मी रांगोळी काढायला घेतली. आज गुरुवार होता. गुरुवारचं मग मी नेहमीचं माझं जय श्रीराम असं मी लिहित असते रांगोळीमध्ये. तर मी ते लिहिलं, स्वास्तिक काढली, परत दोन्ही बाजूंनी कमळ काढले. कमळाचा साचा आहे माझ्याकडं. त्या साच्याने मी 2 कमळ काढले आणि मध्यभागी मी 2 असे पावलं काढले. त्याच्यामध्ये मी रेड आणि येलो कलर भरला आणि कमळामध्ये गुलाबी कलरचे कमळ काढले. खालच्या बाजूनी थोडासा मध्ये हिरवा कलर भरला मी त्याच्यामध्ये आणि साईडने थोडंसं गुलाबी कलरनी शेडिंग केलं. छान दिसतं असं छोट्या छोट्या रांगोळी देवासमोर. काढून झाल्याच्या नंतर मी आरती केली. चला तर मग आता व्हिडिओ आपण इथे संपवूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. भेटूया अशा परत नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.